सर्वांना नमस्कार. एक लग्न असे ही भाग 78 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. हॉटेल सितारा. पटवर्धन कुटुंबासोबतच जय आणि अजय सुद्धा आपल्या फॅमिलीसोबत तिथे पोहोचले. जयकडून फक्त त्याचे आईबाबा होते आणि त्याचे काही मित्रमंडळ लग्नाच्या दिवशी येणार होते. तिन्ही कुटुंबाच्या गाड्या एका लागोपाठ एक अशा हॉटेलच्या परिसरात पोहोचल्या. ते सगळे बाहेर आले तसे काही सर्वंट येऊन त्यांच्या समोर उभे झाले. तर शिव, अजय, जय, श्लोकने त्यांच्या हातात गाडीच्या चाव्या ठेवल्या. तसे ते सर्वंट गाडी पार्क करायला घेऊन गेले. आता शहरातील सगळ्यात प्रसिद्ध व्यक्तीच्या घरचं लग्नाचं फंक्शन होतं, म्हणून हॉटेल मॅनेजमेंटने सुद्धा आपली स्पेशल सर्व्हिस देण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. ते सगळे आत जाण्यास वरले तसं हॉटेलचे काही स्टाफ दोन्ही बाजूंनी त्यांच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत होते. सोबतच त्यांच्यावर सेंटर अत्तर सुद्धा छिडकले जात होते. सगळे त्यांना स्माईल करत ग्रीट करत होते. ते सगळे सुद्धा त्यांना स्माईल देत समोर जात होते. या सगळ्यात मात्र शिवचे आपल्या बाळांवर बरोबर लक्ष होते. जसे ते सगळे मेन एंट्री गेट जवळ पोहोचले, तिथे असणाऱ्या द्वारपालने त्यांना मान झुकवून मोठ्या अदबीने आत घेतले. आत आधीच काही स्टाफ हातात ट्रे घेऊन त्यांच्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन हजर होते. ते सगळेजण तिथे असणाऱ्या सोफ्यावर बसले आणि सगळ्यांनी कोल्ड्रिंकचा आनंद घेतला. नंतर शिवने स्वतः जाऊन रिसेप्शनवरून सगळ्यांच्या रूमचे की घेतले आणि त्यांच्या हातात दिलं. लग्नाचे सगळे फंक्शन इथूनच होणार होते. म्हणून शिवने दोन्ही कुटुंबांकडून संपूर्ण हॉटेलच बुक केलं होतं. सकाळी निघाल्याने आणि त्यात इतकं ट्रॅव्हल केल्याने सगळे सुद्धा थोडेफार दमले होते, म्हणून आपापल्या रूममध्ये निघून गेले. आज संध्याकाळी मेहंदीचं फंक्शन होणार होता. त्यानंतर उद्या संगीत आणि परवा हळद आणि लग्न अशी त्यांची 3-4 दिवसांची बुकिंग होती. सगळे आपले बॅग घेऊन आपल्या खोलीत निघाले. मधु आणि नंदिनी दोघीही होणाऱ्या ग्रूम होत्या, म्हणून त्यांना एकच खोली दिली होती, कारण नंतर त्यांना तयार करायला धावपळ नको म्हणून. त्यांना हॉटेलची बेस्ट रूम दिली होती. इकडे शिवने हॉटेलच्या मॅनेजरला रात्रीच्या फंक्शनची तयारी करण्याची ऑर्डर दिली आणि तो सुद्धा आपल्या खोलीत निघाला. थोड्या वेळची झोप काढून बऱ्यापैकी सुस्तावून सगळे आता फ्रेश फील करत होते. मेहंदीचा कार्यक्रम असल्याने आजच्या फंक्शनची थीम ग्रीन होती. ते सगळे फंक्शनसाठी रेडी होऊ लागले. शिव आधीच अरेंजमेंट बघायला गेला होता. सोबतीला श्लोक आणि शौर्य सुद्धा होते. सोबत विजय सुद्धा होता. तसं तर सगळी अरेंजमेंट वेडिंग प्लॅनर करणार होते. फक्त त्यांना काही हवं नको त्यासाठी जातीने लक्ष द्यायला शिव होता. काही वेळातच तो लॉन एकदम रेडी झाला. इकडे गेस्ट सुद्धा यायला सुरुवात झाली होती. काही VIP गेस्ट सुद्धा आजपासूनच तिथे राहणार होते, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी अरेंजमेंट करण्यात आली होती. लॉनला छान असं आर्टिफिशियल फुलांनी डेकोरेट केलं होतं
आणि वेगवेगळ्या तारांच्या दिव्यांनी तो लॉन जगमगत होता. तर बाजूलाच फूड काउंटरची व्यवस्था सुद्धा केली होती आणि सोबतच लोकांना बसण्यास टेबल आणि चेअरची सोय केली होती. तर आत हॉलमध्ये सुद्धा खूप छान अशी मेहंदी थीमला धरून सजावट केली होती, कारण तिथेच मधू आणि नंदिनी यांना मेहंदी लागणार होती. शहरातील सगळ्यात बेस्ट मेहंदी आर्टिस्टला बोलावले होते. काही वेळात सगळ्या लेडीज हॉलमध्ये जमल्या. नानासाहेब, आबासाहेब, राजेंद्र, रघुवीर, जानकी, सुचित्रा, विजय सगळेच तिथे जमले होते. शिव आणि श्लोक बाहेर एंट्री गेटवर पाहुण्यांचं स्वागत करायला हजर होते. मेहंदी रंगाच्या शेरवानीमध्ये अजय कमालीचा हँडसम दिसत होता. तर डार्क ग्रीन रंगची शेरवानी जयच्या सुंदरतेत भर घालत होते. दोघेही नवरदेव उठून दिसत होते, ज्यामुळे सगळ्या मुलींच्या नजरा त्यांच्यावरच थांबल्या होत्या. पण ज्यांच्यावर त्यांच्या नजरा थांबल्या होत्या त्यांच्या नजरा मात्र कुणाला तरी शोधत होत्या आणि त्यांच्या नजरेचं पारडं फिटलं. पण हृदयाच्या गतीने वेग धरला. गौरी, कावेरी आत्या आणि सुजातासोबत मधू आणि नंदिनी आपली मान खाली घालून हळूहळू चालत येत होत्या. मेहंदी रंगाचा लाचा, त्यावर नेटचा लॉंग वन साइड दुपट्टा, त्यात लाचावरचा क्रॉप टॉप जो थोडा ऑफ शोल्डर होता, जिथून तिचा कॉलरबोन स्पष्ट दिसत होते आणि टॉप थोडा वर असल्याने हलकं पोट झळकत होतं. गळ्यात मॅचिंग असा कुंदनचा हार, कानात झुमके, चेहऱ्यावर लाईटचा मेकअप, ओठांवर रेड शेड लिपस्टिक, केसांना कर्ल करून त्यावर छान असे फुलांचे पिन्स लावल्या होत्या. तर काही केसांच्या पटा तिच्या गालावर रेंगाळत होत्या आणि मधू हळूहळू चालत येत होती. जे बघून इकडे अजयचे हृदय असे काही धडकत होते की त्याचा आवाज बाजूलाच उभ्या असलेल्या जयला स्पष्ट ऐकू येत होता. तर जयची सुद्धा हालत काही वेगळी नव्हती, कारण त्याची नंदिनी, त्याची बच्चा सुद्धा आज काही जास्त सुंदर दिसत होती. डार्क ग्रीन स्लीवलेस ब्लाउज आणि लॉंग फ्लोअर टच फुल वर्क स्कर्ट, दुपट्टा मागून दोन्ही हातावर घेतलेला, केसांना पुढून पफ करून मोकळे सोडले होते. काही बट कर्ल करून गालावर उडत होत्या. गळ्यात चोकर, कानात लॉंग असे झुमके, केसात मोगऱ्याचा गजरा घालून जयची नंदू खूपच क्यूट दिसत होती. तिला बघून जयचा जीव खालीवर होत होता. अजय आणि जय दोघेही आपल्या आपल्या होणाऱ्या बायकोला स्माईल करून बघत होते. तितक्या शिव, श्लोक आणि शौर्य सुद्धा आत आले. पण समोर नंदिनी मधूला बघून ते बघतच राहिले. लहानपणी आपल्या छोट्याशा गुडियाला हातात घेऊन खेळणारी, आपल्या गुडियाचं खोटं खोटं लग्न लावून देणारी त्यांची गुडिया आज स्वतःच इतक्या मोठ्या झाल्या की उद्या लग्नाच्या मंडपात उभ्या राहणार आहेत, हे बघून तिन्ही भावांचे मन गहिवरून आलं. डोळे हलके पाणावले त्यांचे. गौरी, सुजाता आणि कावेरी आत्याने नंदिनी आणि मधूला तिथे गादीवर बसवले. तशा दोन्ही मेहंदीवालीने त्यांचे हात आपल्या हातात घेऊन मेहंदी लावायला सुरुवात केली. नंदिनीने हळूच आपली मान वर करून समोर पाहिलं तर जय तिला स्माईल करत बघत होता. जे बघून नंदिनीने लाजून मान खाली घातली. ताई, ऐका ना, आमच्या होणाऱ्या बहिणीच्या हातावर त्यांचं अहोंचं नाव असे लिहा की शोधून शोधून अख्खी रात्र जागवली पाहिजे. गौरी मधूच्या बाजूला मेहंदीवाल्या ताईला म्हणाली. तशी मधूने लाजतच पापण्या उचलून पाहिलं तर अजय तिला मेहंदी दाखव म्हणून खुणावत होता. जे बघून गौरी तिरकस हसली
आणि तिने खांद्यानेच मधूला धक्का दिला. तशी मधूने लाजून आपल्या पापण्या झुकवल्या. गौरी बाळा, अगं तू सुद्धा काढ ना मेहंदी हातावर. ए बाळा, आमच्या सुनेच्या हातावर सुद्धा छानशी मेहंदी काढ की ग. सुजाता मेहंदीवाल्या ताईंना बघत म्हणाल्या. तशी त्या ताईंनी सुद्धा स्मित करत मान डोलावली. आता दोन्ही बाळं रघुवीर, प्रताप आणि राजेंद्र यांच्याजवळ बेबी स्ट्रॉलरमध्ये खेळत होते. ताई, तुमचा हात, मेहंदीवाली गौरी समोर आपला हात धरत म्हणाली. तसा गौरीने आपला हात समोर केला. थोड्याच वेळात सगळ्यांना मेहंदी लावून झाली. पण आता डिनर वेळ झाली होती, म्हणून भुकीने कावडे ओरडायला लागले होते. म्हणून नंदिनी आणि मधूसोबत गौरीचा सुद्धा चेहरा पटला होता. पण करणार काय, अजूनही मेहंदी ओली होती, म्हणून हातात हात घेऊन बसल्या होत्या. जान, यांना सुद्धा आता भूक लागली, तर तू आधी यांना फिट करून घे. कधीची बिचारी रडत आहेत. बाबा सुद्धा थकले यांना शांत करून, शिव म्हणाला. तसं गौरीने त्याच्याकडे पडलेल्या चेहऱ्याने पाहिलं. काय झालं? तसं गौरीने आपले हात दाखवले, जे आता मेहंदीने पूर्ण भरले होते. ते बघून शिवला तर आधी तिचा थोडा राग आला, कारण त्याची पिले आता भुकेने रडू लागली होती. त्यानं थोडं चिडतच गौरीला पाहिलं, तर आता तिने त्याला बघून ओठांचा चंबूच केला. तसा शिव तिला आणखी घुरू लागला. प्रिन्सेस, चल आता तू थोडं खाऊन घे, मी भरवतोय तुला. जय गौरीजवळ जेवणाची प्लेट घेऊन येत म्हणाला. ते बघून शिवचे डोळे आकसले. तू तू कशाला भरवशील जानला? मी आहे ना त्यासाठी. तू जाऊन आपल्या बच्चाला भरव. नाहीतर राहू दे, मीच नंदूला भरवतो आणि जानला सुद्धा, शिव दात खात म्हणाला. त्यावर जय हलकाच हसला. आता असा हसतोस कशाला? की तुला लग्नाआधीच वेडबीड लागलं की काय? तसं असेल तर मला विचार करावा लागेल तुला माझी बहीण देण्या अगोदर, शिव जयला हसताना बघून म्हणाला. त्याची काळजी तू नको करूस, कारण मी माझ्या बच्च्याला आधीच जेवण भरवून आलो आहे आणि आता माझ्या प्रिन्सेसला सुद्धा भरवणार आहे. चालले सहा, जय म्हणाला आणि गौरी समोर बसला. तशी शिवने त्याच्या हातून प्लेट घेण्यासाठी हात समोर केला, तर जयने तो हात स्वतःकडे ओढून घेतला. त्या दोघांची अशीच टक्करबाजी चालू होती. आता कुणी मला भरवणार की नाही? गौरी आपले गाल फुगवून दोघांनाही भगत म्हणाली. तसं दोघांनीही हातात पोळीचा कोड धरून तिच्या समोर पकडला. तशी आता मात्र गौरी दोघांच्याही हाताकडे बघत होती. बिचारी कत्रीत सापडली होती. आधी तिला कुणी भरवत नव्हतं आणि आता मात्र दोघेही तयार झाले होते. या दोघांच्याही जलेसीवर तर गौरीने मनातच डोक्यावर हात मारून घेतला. त्यासोबतच तिचे ओठ हलके रुंदावले. शिव जितका जडत होता, जयला त्याला जडविण्यात आणखी जास्त मजा येत होती. तर दोघेही तिलाच बघत होते आणि एकमेकांना खुन्नस देत होते. दोघेही आपल्यातच होते की गौरी तिथून उठून हळूच आपल्या रूममध्ये निघून गेली. सोबत आपल्या पिल्लांना सुद्धा घेऊन गेली, कारण आता तिची मेहंदी बऱ्यापैकी वाढली होती. तर तिला तसं निघून जाताना जयला खूप वाईट वाटलं. तर शिवला मात्र जयवर आणखी जास्त चीड आली. तो सुद्धा तसाच गौरी मागे निघून गेला. पण जाताना जयला एक टफ लुक देऊन त्याच्या हातून प्लेट घेऊन गेला. जान, घे ना प्लीज, थोडं खाऊन घे ना. आता खोलीत शिव गौरीच्या मागे जेवण घेऊन जात म्हणाला. गौरी तिथेच बेडवर बसली होती आणि शिव तिच्या समोर हातात घास धरून होता. तर ती आताही रागात इकडे तिकडे मान करत होती. नाही, नको,
पण का? तुझ्या रुसण्याचं कारण तरी सांग. शिव गौरीच्या बाजूला बसत म्हणाला. आताही तुम्हाला माझ्या रुसण्याचे कारण नाही समजले का? इतकंही कसं कळत नाही तुम्हाला? गौरी थोडी चिडतच. आता तू सांगणार तेव्हाच करणार ना. मनातलं कळायला मी काही मनकळवा नाही. शिव पण थोडा वैतागतच. अच्छा, म्हणजे आता हे सुद्धा मीच सांगायचं की आज एकदाही तुम्ही मला बघितलं नाही, मला सांगितलं सुद्धा नाही मी कशी दिसते ते. गौरी तक्रार करत बोलली. तसं तिची ती गोड तक्रार ऐकून शिव गालात हसला आणि त्याचं लक्ष गौरीवर गेलं. शेवाळी रंगाच्या नेट साडी, दीपगड्याचा ब्लाऊज, समोर केसांना थोडं छान असा आकार देऊन साईडने सेल्फ वेणी गुंफलेली, त्यावर मोगऱ्याच्या फुलांचा गजरा, भांगेत थोडं लांब असे ते लाल भडक कुंकू, कपाडावर स्टोन टिकली, डोळ्यात काजळ आणि लायनर लावून त्यांना एक वेगळं आकर्षण दिलं होतं. तर ओठांवर रेड लिपस्टिक आणि मेहंदीने सजलेले ते गोडे गोडे लांब हात बघून शिव तर तिला बघतच राहिला. त्याच्या डोळ्यात यावेळी फक्त आणि फक्त प्रेम होतं, खोल प्रेम, पण सोबतच एक खंत सुद्धा होती. कारण त्याच्या लग्नाच्या वेळी तो हे क्षण आपल्या रागात जगू शकला नाही. त्याने कधी गौरीच्या मेहंदीत आपले नाव शोधले नाही आणि त्यात भर टाकत त्याने लग्नाच्या रात्री तिच्या त्या मेहंदीच्या हातात घटस्फोटाचे पेपर ठेवून दिले होते. ते आठवून शिवच्या डोळ्यांचे कोर हलकेच पाणावले. शिवने हळूच समोर होऊन गौरीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तिच्या दोन्ही हातांवर अलगद आपले ओठ ठेवून एक दीर्घ चुंबन घेतलं. त्या चुंबनात एक खोल खोल खूप खोल असे प्रेम दडले होते. 2 थेंब त्याच्या डोळ्यातून तिच्या हातावर पडलेच. मला माफ कर जान. माझ्या एका मूर्खपणामुळे मी तुझ्या आयुष्याच्या गोड क्षणाला कडू करून टाकले, शिव म्हणाला. त्याच्या बोलण्यात पश्चाताप स्पष्ट होता. शिव, अहो, असे नका बोलू. तुमच्या प्रेमामुळे तर माझे जीवन बहरून निघाले आहे. गौरी शिवच्या हातांना आपल्या कपाडावर लावत बोलली. नंतर कितीही प्रेम केले तरी आधीच्या चुका पुसल्या जात नाही ना. तुझी सुद्धा किती स्वप्न असतील तेव्हा. तुला सुद्धा वाटत असेल की तुझ्या नवऱ्याने लग्नाच्या पहिल्या रात्री तुझ्या मेहंदीत आपलं नाव शोधावं. किती स्वप्न पाहिली असणार तू. पण मी काय केलं तर लग्नाच्या रात्री तुझ्या या मेहंदीत रंगलेल्या हातावर आपले घटस्फोटाचे पेपर ठेवले आणि क्षणात तुझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली. शिव भावनेत बोलत होता. बोलताना त्याचा गळा भरून आला होता. त्याला खरंच खूप वाईट वाटत होतं. भूतकाळाच्या चुकीने त्याचं हृदय भरून आलं होतं. सॉरी जान. काश मी ती वेळ परत आणू शकलो असतो. शिव गिल्टमध्ये मान खाली घालून बोलला. त्यात काय, ते तर तुम्ही आता सुद्धा आणू शकता. गौरी हसत शिवचे भरलेले डोळे पुसत म्हणाली. तसा शिव तिला न समजून बघू लागला. माझ्या मेहंदीत तुमचं नाव शोधून तुम्ही आताही आपले हरवलेले क्षण परत आणू शकता. गौरी हसत म्हणाली. जान, तू पण ना. प्रत्येक गोष्टीत कसा आनंद शोधावा तुला बरोबर माहिती आहे ना. म्हणत शिवने गौरीला जवळ ओढून घेतले आणि तिच्या कपाडावर आपले ओठ ठेवून दीर्घ चुंबन घेतलं. ते तर मी शोधेलच, पण आता नाही, रात्रीला. शिव गौरीच्या कानात कुजबुजला. तशी गौरीच्या ओठांवर लाजेची स्माईल आली आणि तिने आपल्या पापण्या झुकविल्या. तसं शिवने तिला आणखी आपल्या मिठीत घट्ट धरून दाबले. पण आता अगोदर तू काही खाऊन घे.
मग मी शिव मिश्किलपणे बोलला. तसं गौरीने लाजतच त्याच्या छातीवर आपला हात मारला. नंतर शिवने गौरीला बेडवर बसविलं आणि तिला भरवू लागलं. तर गौरी सुद्धा त्याच्या डोळ्यात बघत जेवू लागली. शिव सुद्धा तिला बघत प्रेमाने भरवू लागला. पुढील भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली कथा वाचायला आवडत असेल तर लाईक शेअर करून आपला कथा मंथन चॅनलवर सबस्क्राईब करून फॉलो करा. धन्यवाद.